नमस्कार. आज घेऊन आलो मी मायक्रो साईज अमेरिकन बुली. हा जो आपण बघतोय नाही का ब्लॅक ट्राईमध्ये, ह्याचं नाव आहे हंटर. हंटर हा मायक्रो साईजमध्ये आहे. बघा एकदम कम्पॅक्ट साईज आहे. मस्क्युलर बॉडी बघायची, बॉडी स्ट्रक्चर चेक करा, मजल चेक करा, म्हणजे मानेचा नेक आणि नाही का हेड कसं स्ट्रक्चर आहे, पुढं पायांचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघा. हे मायक्रो साईजची खासियत म्हणायला गेलं ना, आपण हे कमी जागेमध्ये आणि कमी मेंटेनन्समध्ये आणि आपल्याला कम्फर्टेबल अशा डाईटमध्ये हा कम्फर्टेबल राहतो. मायक्रो साईजची डाईट असते नॉर्मली एकदम आपल्या नॉर्मल जो टॉय ब्रीड असतात त्या ब्रीडप्रमाणे ह्यांची डाईट असते जेवणामध्ये ह्याच्यात. आणि स्किन कोटचा विचार केला तर कमी हेअर असल्यामुळे ना हेअर लॉस वगैरे हेअर फॉल असं होत नाही यांचं. आणि थोडक्यात विचार केला तर काही जण म्हणतात हेअर फॉल होतो आहे किंवा इन्फेक्शन होतं आहे, तर लक्षात ठेवायचं वर्षातनं एकदा 6-6 महिन्यातनं एकदा ह्यांचं हेअरफॉल होतं. त्या टायमिंगला फक्त यांची ग्रूमिंग वॉशेबल, थोडक्यात आपण सेलेमन ऑइल वापरतो, फिश ऑइल स्किन कोटसाठी, आणि दुसरं शाईन मारण्यासाठी वापरतो अल्विझोल स्किन लोशन. लक्षात ठेवा, अल्विझोल स्किन लोशन आणि सेलेमन फिश ऑइल हे स्किन कोटसाठी चांगले आहेत याच्यात. आणि राहणीमान म्हटलं तर एकदम फ्रेंडली प्लेफुल राहतात घरामध्ये. हे लहान मुलांसोबत घरामध्ये फॅमिलीसोबत, लेडीज असो जेंट्स असो लहान मुलं असो, एकदम कम्फर्टेबल राहते मायक्रो साईज. आणि बघा तुम्ही हे स्ट्रक्चर खेळण्यामध्ये बघा, ॲक्टिवनेस बघा, ह्याच्यामधून लक्षात येतं की अरे ही छोटी ब्रीड आहे आणि एकदम दिसायला पण अशी एक शानदार ब्रीड आहे, एक्झॉटिक असल्यासारखी. तसं म्हणायला गेल्यावर हे एक्झॉटिकच आहेत हे मायक्रो साईज. ह्याच्यापेक्षा साईज छोटी साईज एक येते नॅनो साईज, ती एक्झॉटिकमध्ये येते, एकदम ह्याच्यापेक्षा पण छोटी असते ती. पण मायक्रो साईज कसं कम्फर्टेबल असते घरामध्ये पाळायला किंवा आपलं बाहेर हे करतो आहे फिरवायला वगैरे, बाहेर घेऊन जातो आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला ना तर मायक्रो साईज ही फ्लॅटमध्ये छोट्याशा घरामध्ये कमी जागेमध्ये पाळण्यासारखं ब्रीड आहे. आणि अमेरिकन बुली आपण पाळतो आहे म्हटल्यावर थोडंसं एनर्जेटिक आहे, एक्सरसाइज असते त्यांना, एक्सरसाइज वॉकिंग वगैरे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. किंवा कंटिन्यू बांधून वगैरे असं नाही कम्फर्टेबल राहत नाहीत. जर त्याला प्रेमाने एकदम आपण सगळ्या गोष्टी बोलत राहिलो, जेवढं प्रेमाने आपण ठेवल तेवढं प्रेमाने ते राहतात. प्रत्येक ब्रीड आपण आता स्टे डॉगसुद्धा पाळला ना तर ऑब्झर्वेशन करून बघा तुम्ही, तो एकदम प्रेमाने पाळला तो सुद्धा एकदम प्रेमाने राहतो. थोडंसं तुम्ही बांधून ठेवा, चिडचिडा होते त्याच्यात. मग त्यात कोणतीही ब्रीड असो